नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची गणिताची घटक चाचणी 1ची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा व विधाने पूर्ण करा। ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या कोनांना परस्परांचे पूरक कोन म्हणतात। पूरक कोन असेल तर बेरीज 180 अंश लक्षात ठेवा आणि कोटी कोन असेल तर बेरीज 90 अंश। म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना एकमेकांचे किंवा परस्परांचे कोटी कोन म्हणतात आणि पूरक कोन असेल तर 180। म्हणजे हा पर्याय 180 बरोबर आहे। धन 5 वजा ऋण 5। आता इथं धन 5 14 आहे तसेच आणि वजाबाकी असेल तर जी संख्या मिळवायची आहे म्हणजे तिथं वजा करायची आहे तर तिची विरुद्ध संख्या मिळवायची। म्हणजे हे कसं सोडवायचं आहे बघा, 14 आणि इथं ऋण आहे त्याचं धन करायचं आणि ही संख्या जी आहे किंवा म्हणजे 5ची ऋण 5ची विरुद्ध 5 किंवा आता इथं ऋण गुणिले ऋण धन हे लक्षात ठेवा। ऋण गुणिले ऋण धन म्हणजे इथं 14 + 5 बरोबर 19। ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात। म्हणजे उदाहरणार्थ आता बघा 11 13 या जोडमूळ संख्या आहेत तर यांच्यामध्ये 2चा फरक आहे किंवा 3 5 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे। अशा संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात। फरक पाहिजे 2। ब प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा। 5.6 सेमी लांबीचा रेषाखंड CD काढा व त्याचा लंबदुभाजक काढा। आता हा 5.6चा रेषाखंड काढला आहे CD। या CDच्या किंवा जो रेषाखंड काढला आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन Cवर ठेवून वरती आणि खालती कंस काढायचे, Dवर ठेवून वरती आणि खालती कंस काढायचे आणि छेदनबिंदू जोडले की आपल्याला लंबदुभाजक मिळतो। 11 व 13 संख्यांचा मसावी किती? आता 11 आणि 13 जोडमूळ संख्या आहेत। त्या दोघांमध्ये सामायिक विभाजक आपण शोधतो किंवा सामायिक मूळ संख्या आपण शोधतो की ज्या संख्येने भाग जातो। तर याच्यामध्ये 1 आहे म्हणून मसावी आहे 1। त्यातलं तिसरं उदाहरण, या बहुभुजाकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती? आता इथं त्रिकोणांना 1 2 3 4 नंबर दिलेत बघा। म्हणजे त्रिकोणांची संख्या किती आहे? 4। विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। मी पुढच्या प्रश्नपत्रिकांचे किंवा पुढच्या अभ्यासक्रमावरती लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे। बघूया प्रश्न दुसरा। खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 2। 308 या संख्येचे मूळ अवयव पाडा। मूळ अवयव पाडताना मूळ संख्येनेच भाग द्यायचा आहे। आता इथं 308ला आपल्याला कृती दिली आहे म्हणजे भाग दिलेलाच आहे 2ने। 2ने इथं आता बे1 बे 3ला भाग दिला, बे1 बे 3मधून 2 गेले, 1 उरला, 0 घेतला, 10 झाले, बे5 10 आणि बे4 8। पुन्हा 2ला 2ने भाग दिला, बे7 14, बे7 14 इथं दिलेलंच आहे आणि याला भाग दिलेला आहे इथं 11 आलेला आहे। इथं 11 आलं आहे म्हणजे इथं 11 येणार। इथं 7ने भाग दिलेला आहे, 7 1 7 7 1 7 11 1 11। कृतीमध्ये फक्त बॉक्स भरायचे असतात। जर आपण ती पूर्ण कृती थोडीशी अभ्यासली किंवा निरीक्षण केलं तर सहज आपल्याला बॉक्स भरता येतात। 308 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 11। दुसरं गणित, ऋण 85 भागिले 20। आता हे आडवा भागाकार दिला आहे, आपण उभा लिहून घ्यायचा। इथं 5 आणि 0 आहे एकक स्थानी म्हणून 5ने भाग जाणार आहे। याला 5ने भाग दिला तर 17 5 85 किंवा 5 1 5 3 उरले 5 7 35 असा भाग दिला तरी चालेल आणि 5 20। इथं भिन्न चिन्ह आहे म्हणजे उत्तर येणार आहे ऋण, म्हणून ऋण 17/4। तिसरं गणित, आकृतीमधील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा। आता इथे ही आकृती दिली आहे। संलग्न कोन म्हणजे काय की त्या ज्या दोन कोणांमध्ये एकच बाजू एक बाजू सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग पूर्णपणे वेगवेगळे असतात। आता बघा इथं ANB आणि BNC हा आणि हा हे संलग्न कोण आहेत। तसंच BNC
आणि ANC हे दोन संलग्न कोन आहेत. म्हणजे हे दोन आणि हे दोन. CNA आणि ANB हे दोन यांचे अंतर्भाग पूर्णपणे वेगवेगळे आहेत. प्रश्न तिसरा. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही दोन. त्यातला पहिला आहे, कोटी कोनांच्या जोडीतील कोनांच्या मापातील फरक 40 अंश असेल तर त्या कोनांची मापे काढा. कोटी कोनांच्या जोडीतील लहान कोनाचे माप 1 अंश मानू. कृती दिली आपल्याला. दुसऱ्या कोनाचे माप किती येणार? मग मापामधला फरक 40 आहे, म्हणजे लहान कोन मानला आहे x, तर मोठा कोन 40ने जास्त असेल म्हणून x अधिक 40. आता कोटी कोन म्हणजे बेरीज 90 अंश. मग x आणि x अधिक 40 यांची बेरीज, ह्या दोन कोनांची बेरीज 90 अंश येणार आहे, कारण ते एकमेकांचे कोटी कोन आहेत. मग x आणि x 2x अधिक 40 हा 90 आहे तसाच. मग 2x बरोबर 90 हा 40 इकडं उजव्या बाजूला घेतला आहे, म्हणजे वजा 40. मग 2x बरोबर 90मधनं 40 गेले 50. इथं आता एक्सची किंमत काढायची म्हणून x बरोबर 50 भागिले 2 भाग दिला. 25 दुणे 50 म्हणजे इथे येणार आहे 25, म्हणून x बरोबर 25 अंश. आता x अधिक 40, एक्सची किंमत काढलेली आपण 25, मग 25 अधिक 40 65 अंश. दोन कोणांची माप. आता एक्सचं माप किती आलं? 25 अंश, आणि हा काढला आपण 65 अंश, म्हणून 25 अंश आणि 65 अंश त्या कोणांची मापं आहेत. आता इथं त्रिकोण XYZ मध्ये लेंथ XY बरोबर 7.3 सेमी, मापकोन X बरोबर 34 अंश, मापकोन Y बरोबर 95 अंश, तर त्रिकोण XYZ काढा. तर इथं हा त्रिकोण XYZ काढला आहे. XYचं माप आहे 7.3, म्हणून 7.3 आपण मोजून पट्टीने अंतर घेतलं. XY रेषाखंड काढला. मापकोन X किती आहे? 34 अंश. इथं कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवून आपण 34 अंशाला खूण केली आणि तो किरण आपण काढला. Y आहे 95 अंश, म्हणून इथं 95 अंशाला खूण केली, तो कोन काढला. तर हा त्रिकोण येतो, तो बिंदू आपोआप इथं जोडला जातो. म्हणजे XYZ याप्रमाणे रचना करायची. पुढचं तिसरं गणित आहे. ज्यांचे उत्तर ऋण 5/7 येईल असे पूर्णांकांचे 3 भागाकार तयार करा. भागाकार जरी तयार करायचे असले तर आपल्याला पटकन भागाकार लक्षात येत नाही, म्हणून सममूल्य अपूर्णांक आपल्याला माहिती आहे. तर तुम्हाला जे उत्तर येणार आहे, जे दिलेलं आहे, त्याला फक्त अंशाला आणि छेदाला एकेका संख्येने गुणा. आता इथं आपण 2ने गुणले बघा. ऋण 5 गुणिले 2 7 गुणिले 2 5 दुणे 10 7 दुणे 14. आता ह्याला आपण 2ने भाग दिला तर 2 पंचे 10 2 साती 14, म्हणजे हे उत्तर बरोबर मिळतं. तशी गुणाकार करून तुम्हाला आपल्याला भागाकार तयार करता येतात. पटकन आपल्या लक्षात येत नाही की तेच उत्तर येण्यासाठी, तर या पद्धतीने सुद्धा आपण भागाकार तयार करू शकतो. आता इथं 3ने गुणलं आहे. 5 त्रिक 15 7 त्रिक 21, म्हणजे ऋण 15/21. पुन्हा याला आपण 3नेच भाग दिला बघा, तर 3 5 15 आणि 3 7 21, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते उत्तर बरोबर मिळतं. आता इथं 4ने भाग दिला आहे. आपण धनसंख्येनेच का गुणलं आहे? तर इथं आपलं चिन्हांची चूक व्हायला नको. तुम्ही ऋणसंख्येने सुद्धा गुणू शकता, परंतु फक्त मात्र ऋणसंख्यांचा गुणाकार, ऋणधनाचा गुणाकार काय ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे फक्त तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. तर 4ने गुणलं 5 चौक 20 आणि 7 चौक 28, म्हणजे ऋण 20/28 याचा भागाकार, याचं उत्तर हे ऋण 5/7च येतं. अशा पद्धतीने आपण भागाकार तयार करू शकतो. प्रश्न चौथा आहे. खालील उपप्रश्न सोडवा. रेषेवर लगतच्या कोणत्याही 2 बिंदूंमध्ये समान अंतर आहे, त्यावरून रिकाम्या जागा भरा. या प्रत्येक 2 बिंदूंमध्ये समान अंतर आहे. आता या प्रकारचं उदाहरण तर एकदम सोपं असतं. रेख AC किती अंतर आहे? 1 आणि 2. मग हे 2 अंतर असलेले कोणतेही 2 बिंदू तुम्ही घेऊ शकता. म्हणजे बघा, आता QZ पण तुम्ही घेऊ शकता. 1 आणि 2 अंतर आहे, म्हणजे आता इथं AX मी घेतलं आहे. AC AX, इकडे 2 अंतर, इकडे 2 अंतर आहे.
हे अंतर सारखंच आहे. किंवा तुम्ही YW पण घेऊ शकता, म्हणजे कोणतंही तुम्ही घेऊ शकता, फक्त अंतर किती आहे तेवढं फक्त लक्षात ठेवा. रेख XB. आता XB बघा किती अंतर आहे, 1 2 3. मग 3 अंतर येणारं आपल्याला शोधायचं आहे. 1 2 3 म्हणजे QY पण तुम्ही लिहू शकता किंवा इथे YQ. किंवा आता झेडपासून घेतला आपण तर 1 2 3 म्हणजे ZW. किंवा वायपासून घेतला आपण तर 1 2 3 YA. फक्त दिलेलं अंतर मोजून तेवढ्या अंतरावरचे कोणतेही दोन बिंदू तुम्ही लिहू शकता. BW. BW किती आहे, 2. 1 2. आता तुम्ही कुठलंही घेऊ शकता. मी तर XZ घेतलं आहे, 1 2. किंवा तुम्ही YP घेऊ शकता, ZQ घेऊ शकता. कोणतेही दोन बिंदू की समान अंतरावर असलेले आपल्याला घ्यायचे असतात. रेख QX. QX. आता बघा 1 2 3 4. मग 4 असलेलं अंतर Xपासून तुम्ही पुढे घेऊ शकता. 1 2 3 4 म्हणजे XC घेऊ शकता. किंवा वायपासून तुम्ही घेतलं तर 1 2 3 4 YB घेऊ शकता. फक्त अंतर मोजून व्यवस्थित त्याप्रमाणे दोन बिंदू फक्त शोधायचेत. पुढे दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या. आता 78ला आपण भाग दिला 2ने, 2 6, 1 उरला. 7मधनं 6 गेले, 1 उरला, 18 घेतले. 2 9 18, 3ने भाग दिला 3 1 3, 3 3 9, 3 3 39 म्हणून 13 1 13. इथं 2 5 10, 2 2 4, पुन्हा 2ने भाग दिला 2 2 4, 1 उरला, 2 घेतले, 6 झाले, 12 झाले. 2 6 12, 2 1 2, 2 3 6, 13 1 13. आता हे अवयव आपण इथे लिहून घेतले. 2 × 3 × 13 आणि 104 आले 2 × 2 × 2 × 13. आता मसावी काढताना काय करायचं आहे की फक्त दोघांमध्ये सामायिक असलेलेच संख्या घ्यायच्या आहेत. आता इथं दोघांमध्ये सामायिक 2 आहे म्हणून 2 घेतला. इथं 3 आहे पण इथं नाही आहे. इथं 2 आहे पण इथं वरती नाही आहे. मग कुठला आहे 13 म्हणून 13 घेतला. तर 2 × 13 26. 13 दुणे 26 मसावी आलेला आहे. लसावी घेताना काय करायचं, सामायिक घ्यायचेच म्हणून हे 2 13 आणि उरलेले सगळे. आता वरचा 3 उरला आणि खालचे हे 2 उरले म्हणजे 2 2 आणि 3 ह्यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 312. आता मसावी गुणिले लसावी, आणि आपल्याला मसावी आणि लसावी यांचा गुणाकार करायचा आहे. मग मसावी गुणिले लसावी म्हणून 26 × 312 ह्याचं उत्तर येतं आहे, गुणाकार येतो आहे 8112. ह्याला आपण क्रमांक दिला 1. आता दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार, दिलेल्या दोन संख्या आहेत 78 आणि 104. ह्यांचा आपण गुणाकार केला तर 78 × 104 8112 म्हणजे हे दोन्ही समान आले. मग 1 वरून 2 आणि 2 वरून काय येतं की 1 व 2 वरून की मसावी गुणिले लसावी ह्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढाच असतो, कारण हे दोन्ही समान आले. याप्रमाणे आपण ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांचाही सराव होईल आणि त्यांनाही परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील. परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.